गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी उबाटा गटाचे पदाधिकारी यांनी नांदगाव तहसील कार्यालय येथे सरकार विरोधात घोषणा देत निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असलेल्या 5वी बहुमताच्या जोरावर सरकारने जनसुरक्षा हा कायदा बहुमताने पास करून घेतलाय। या कायद्यामुळे अनेक नागरिकांच्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची हक्कांची पायमल्ली होऊन जनतेवर अन्याय होणार आहे। हा कायदा रद्द न झाल्यास लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवण्यात येणार असून लोकांच्या स्वातंत्र्यावर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून सरकार या कायद्याचा गैरवापर करून कोणत्याही व्यक्तीला जेलमध्ये घालण्याची अधिकार प्राप्त होणार असल्याने नागरिकांचा व राजकीय पक्षांचा विरोधी कार्यकर्त्यांवर एकतर्फी कारवाई होऊन त्यांना अटक करण्याची, त्यांनी जेलमध्ये टाकण्याची, त्यांच्यावर शासकीय माध्यमातून कारवाई करून अन्य अत्याचार करण्याची शक्ती शासनास व त्यांच्या आडून सत्ताधाऱ्यांना प्राप्त होणार असून यामुळे लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या संघटनांवर गदा येऊन सरकारचा स्वैराचार वाढणार असल्यामुळे लोकशाही विरोधी घटनाविरोधात लोकांवर अन्याय अत्याचार करणारा कायदा त्वरित रद्द असे नांदगाव तहसील येथे निवेदन देण्यात आले। शिवसेना उभाटा गट नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता, श्रावण आढाव, दिलीप नंद, संतोष शिंदे, मच्छिंद्र वाघ, साहेबराव गायकवाड, निवृत्ती गुंजाळ, बबन उगले व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये भाजप सरकारने जनसुरक्षा कायदा आणला व पास करून घेतला। या कायद्या आणण्यामागे भाजपचा उद्देश असा आहे की जे कार्यकर्ते विरोधी पक्षाचे आहे त्यांना टॉर्चर करायचं, त्यांना कुठल्याही पद्धतीचं कायदेशीर संरक्षण न मिळता जेलमध्ये घालायचं आणि नाहक त्रास देऊन त्यांच्या पक्षाकडे वळवायचं, अशा पद्धतीने भाजपचं षडयंत्र या कायदा आणण्यामागे आहे। म्हणून जनसुरक्षा कायदा हा त्वरित रद्द करावा ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करत आहोत। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।